आपण अशी शेवची भाजी करणार आहोत का ती तळलेली नसणार आहे. शेव आपली जी भाजीची शेव वापरतो ना ती नाही करायची आपल्याला मस्त बेसन पिठाची आणि मसाल्याच्या पाण्यामध्ये उकळलेली त्याच्यामध्ये आपण करणार आहोत मस्त शेवची भाजी, मसाला शेवची भाजी करणार आहोत. एकदम युनिक रेसिपी आहे. सुरुवातीला बघा मी एक कांदा घेतलेला आहे मोठा. आपल्याला मसाला तयार करायचा आहे, तो कापून घ्यायचा आहे. आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे, ते पण आपल्याला कापून घ्यायचे. सुरुवातीला मसाला करणार आहे आपण. आलं लसूण घेतलेलं आहे. पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर. सुरुवातीला कांदा टाकलेला आहे. थोडंसं तेल टाकून आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो टाकायचे. आणि आलं लसूण पण टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच. कांदा आता टोमॅटो चांगली भाजून झालेली आहे बघा. आता एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला आणि मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हा मसाला दळून घ्यायचा आहे. मसाला दळून झालेला आहे बघा. आता एक बाऊल घेतलेले आहे आणि आपल्याला आता शेवची आणि बेसन पीठ घेतलेले आहे, त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे, हळद टाकलेली, मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडंसं आणि असा घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं तेल टाकलेलं आहे. शेव काढायची आपल्याला मसाल्याच्या रसामध्ये. अशी आपल्याला शेव तयार करायची बघा. आता कढई ठेवलेली आहे, तेल टाकायचं, त्याच्यामध्ये राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि मसाला टाकायचा आहे बघा आपण मिक्सरमधून काढलेला. सगळं परतून घ्यायचं आहे मस्त आपल्याला. छान मसाला आपल्याला तेलात होऊ द्यायचा आहे थोडा वेळ. धणे पावडर, जिरे पावडर टाकायची, लाल तिखट टाकलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. परत छान परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून मसाला होऊ द्यायचा आहे आपल्याला. आणि थोडी कसुरी मेथी टाकायची, त्याच्याने खूप मस्त टेस्ट येते भाजीला. आणि झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचा आहे मसाला मस्त. आणि बघा मस्त तयार झाले, तेल सुटलेले मसाल्याला. आणि आता आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे. आणि उकळी आली का मग आपल्याला झाऱ्या घ्यायचा आहे आणि त्याच्याने शेव टाकायची आपल्याला. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि बघा आता झाऱ्या घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला बेसन पीठ घेऊन बघा अशा प्रकारे आपल्याला शेव काढायची बघा मसाल्याच्या पाण्यामध्ये. आणि मस्त तयार होणारी आपली भाजी, शेवची भाजी. तुम्ही पहिल्यांदाच बघाल अशी शेव काढताना, बिना तळलेली. पाण्यामध्येच आपली शेव तयार होणार आहे मस्त खाण्यासाठी. असं वाटणार नाही का आपण अशी शेव काढलेली, असं वाटेल आपली रेडीमेड शेव आहे. जशी तळलेली शेव असते तशीच लागते चवही. एकदम मस्त भाजी तयार होते शेवची आणि झटपट होणारी रेसिपी, एकदम सोपी पद्धत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. सगळी शेव आपल्याला अशीच काढून घ्यायची झाऱ्याने. आणि उकळी पण छान आलेली बघा.
आता शेवटचं आहे बघा राहिलेलं. एकच पाटी घेतलं होतं मी बेसन पीठ, त्याच्यामध्ये भरपूर आपली भाजी तयार होते, शेव मस्त तयार होते जास्त. आणि मस्त तयार आहे बघा आपली शेवची मसाला भाजी, खाण्यासाठी एकदम मस्त चविष्ट. एक पोळीऐवजी तुम्ही 2 पोळी खायला अशी भाजी आहे शेवची. नक्की करून बघा तुम्ही पण, आवडेल तुम्हाला अशी ही रेसिपी. छान उकळी आलेली बघा शेवला मस्त.